विद्यार्थी मित्रांनो, काही थोडीशी मुलं सोडली, जवळ-जवळ सगळ्याच मुलांना म्हणजे काही ठराविक मुलांना सोडलं, तर बाकीच्या सगळ्याच मुलांना असं वाटतंय, की आपला काहीही अभ्यास झालेला नाहीये. पॅनिक मोडमध्ये तुम्ही आहात, तणाव आहे, काय करू हे समजत नाहीये. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. 10 मिनिटाचा हा व्हिडिओ माझा प्रयत्न असणार आहे, की तुम्हाला एक योग्य दिशा दाखवावी, की जेणेकरून म्हणूया आपण तणाव सगळा बाजूला सारून आपल्याला अभ्यास करता येईल. का वाटतंय तुम्हाला सांगा, की काहीच अभ्यास झाला नाही? सांगू का तुम्हाला? यात जो जास्त कोण मुलं आहेत माहिती आहे का? जे प्रिपरेशन करणारी मुलं. अजून देखील हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर एक मुलगा मला भेटला. ओके. मी त्याला विचारलं, "काय अभ्यास चाललाय?" "नाही, आमच्या जे टेस्ट सुरू आहेत." मी सिलेबस जर बघितला, तर तो सिलेबस 12th स्टँडर्डचा नव्हता. ओके. जे-ई-साठीचा असेल कंटेंट म्हणूया आपण. पण 11th स्टँडर्ड. बोर्डची एक्झाम एका महिन्यावर उरलेली आहे. त्याचा तणाव आहे. त्याचा झिरो स्टडी आहे मुलांचा आणि अशा वेळेस जे टेस्ट सुरू आहेत. की ज्याचा अभ्यासच परफेक्ट नाहीये. म्हणजे प्रॉब्लेम कुठं होतोय? की टार्गेटच मुलांना समजेना झालंय. 10वी ला खूप चांगले मार्क होते. ओके, अकॅडमी जॉइन केली. जे-ई-साठी प्रिपरेशन स्टार्ट केली. पालक अंधारात आहेत, की आपल्याला अवघड जातंय हे मुलांना घरी सांगताना सुद्धा त्रास होतोय. म्हणजे सांगायला जमतच नाहीये. मग यातून मला बाहेर पडायचंय, मला अभ्यास करायचंय. करू काय मी? YouTubeवर ढिगानं व्हिडिओ आहेत. सगळेजण सांगतायत, की डिसेंबर तो आया, डिसेंबर भी गया, जानेवारी आया, जानेवारी गया. हे असे भरपूर तुम्हाला व्हिडिओ दिसतील म्हणे आपण, अब तो ये तो कर लो, वो कर लो. पण करू काय? कसं करू मी? मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे ना, तुम्ही स्वतःहून बोर्डचे पेपर बघा एकदा. स्वतःहून बघा. वायलन ॲप्लिकेशन आहे. सगळे व्हिडिओ, सगळे पेपर तुमच्याकडे अवेलेबल आहेत. किती पेपर आहेत सांगतो? 9 पेपर आहेत. तुमच्याकडे फिजिक्सचे 9 पेपर आहेत, केमिस्ट्रीचे 9 पेपर आहेत, मॅथ्सचे 9 पेपर आहेत, बोर्डचे पेपर आहेत लक्षात घ्या. बरं, मग काय या बोर्डचे पेपर घेऊन आम्ही करू? बघा. कुठल्या टॉपिक मधले कुठले क्वेशन्स आलेत ते बघा. ओके. वायलनं आणखीन एक चांगलं काय केलंय माहितीये का? टॉपिक वाईज पी-वाय-क्यू सुद्धा सेपरेट दिलेत. मग कुठला प्रश्न एकच प्रश्न किती वेळा रिपीट झालाय ते बघा. मग आपल्याला काय केलं पाहिजे? टॉपिक मधले कुठले प्रश्न एखादा टॉपिक आपल्याला भीतीदायक वाटतो. का? सांगतो. ढिगानं प्रश्न असतात त्याच्यात. हू म्हणून डेरिव्हेशन्स आहेत. न्यूमेरिकल तर टफ आहेत. सॉल्व्ह काहीच होत नाहीयेत. मग आपण काहीच करत नाही. मग त्याच्या ऐवजी जर एक परफेक्ट स्ट्रॅटेजी केली तर? ओके, चला मी तुम्हाला सांगतो, की पहिली गोष्ट म्हणजे मी या गोष्टीबद्दल व्हिडिओच्या शेवटी परत सांगणार आहे, की आमचा WhatsApp ग्रुप असेल किंवा Telegram असेल किंवा Instagram असेल किंवा ॲप्लिकेशन असेल. ह्याच्याबद्दल नंतर बोलूया आपण. मेन काय बोलूया आता सगळ्यात महत्त्वाचं, की सुरुवात करू कशी काय? सुरुवात काय करू, कशी करू? सांगतो. पहिली गोष्ट घरातल्यांशी बोला. बोला, मन मोकळेपणाने बोला, की अभ्यास किती आहे आणि काय कंडिशन आहे. नाहीतर मी तुम्हाला आत्ता सांगतो, बऱ्याच मुलांच्या बाबतीत काय घडलंय. काही बोलत नाहीत. जे-ई-च्या अटेम्प्टला जातात. ओके. आणि जे-ई-च्या अटेम्प्टमध्ये 5% येईल, 10% येईल, 20% येईल. असा जेव्हा स्कोर होतो ना, तेव्हा पालक जागे होतात. मग तो तणाव वाढतो तो वेगळा. मुलगा त्यावेळेस इतका घाबरलेला असतो, की पालकांना रिझल्ट तर कळणारच आहे आणि जे-ई-वाले तर इतके भारी असतात ना, की बोर्डच्या अगोदर रिझल्ट लावतात. हां, म्हणजे आता बोर्डची एक्झाम सुरू होणार आहे त्याच वेळी जे फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट लागतो. खूप तणाव येतो रे, खूप तणाव येतो. मग जे तुमची प्रिपरेशन परफेक्ट नसेल, तर अगोदर घरातल्यांशी बोललं पाहिजे. ओके. द्या तुम्ही जे पहिला अटेम्प्ट, पण तुमची तयारी नाहीये. मी तुम्हाला सांगतो मग अशा वेळेस पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला बोर्डच्या प्रिपरेशनकडे लक्ष द्यावंच लागेल बाळांनो. जे प्रिपरेशन 0 आहे. बोर्डचं काही येत नाहीये. सांगा मग तुम्हाला 75% पडणार आहेत का? नाहीत पडणार. ओके. अरे 75 जाऊ दे, ग्रुप क्लिअर होत नाही मुलांचा, ग्रुप. माझ्याकडे अशी दरवर्षी आम्ही काउन्सिलिंगच्या वेळेस बघतो ना, इतकी मुलं असतात ना, की सीईटीला ठीक पर्सेंटाइल आहे, इकडे ग्रुप क्लिअर नसतोय. हां, 40% 45% सुद्धा मुलांना मार्क पडत नाहीत पी-सी-एममध्ये. ओके. आता मुद्दा असा आहे, काय केलं पाहिजे? तर बोर्डची प्रिपरेशन केली पाहिजे. चला महत्त्वाचा मुद्दा लगेच. मी तुम्हाला सांगतो, सर बोर्डची प्रिपरेशन चला करूया आपण. मग माझी सी प्रिपरेशन मागं पडेल त्याचं काय? मी बोर्ड करू का सी करू? दुसरा प्रश्न तुमचा. एक लक्षात घ्या. बोर्डची प्रिपरेशन करत असतानाच तुमची सी प्रिपरेशन होते बाळांनो. तो एक मनातून पॉइंट काढून टाका तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही काय करायचंय, मला तुम्ही डिफरन्शिएशन हा जो टॉपिक आहे ना, त्याला मी डेरिव्हेटिव्ह म्हणतो बरं का मी. अगोदर त्या टॉपिकचं नाव डेरिव्हेटिव्हच होतं. आता डिफरन्शिएशन असेल. तर या टॉपिक मधले कितीतरी प्रश्न असे आहेत, की जे सी-ई-टीच्या एक्झाममध्ये 2-2, 3-3, 4-4 वेळा रिपीट झालेत लक्षात घ्या. एकच क्वेशन, सॉल्व्हड प्रॉब्लेम ते पण. मग मला सांगा ना, मग बोर्डची तयारी करताना तुम्ही जेव्हा हा टॉपिक करणार, तेव्हा सी तयारी झाली की नाही बाळांनो? झाली. होते तयारी लक्षात घ्या. बरं अजून
प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, एलपीपी ह्याच्यात जसे क्वेश्चन्स आहेत सीईटी ॲज इट इज विचारतायत. अरे सीईटी काय घेऊन बसलाय? मी काही गेल्या वर्षीचे जेईचे पेपर बघितले, ट्रुथ टेबल सुद्धा विचारलंय. टाउटॉलॉजी आहे का कॉन्ट्राडिक्शन आहे असे क्वेश्चन्स पण आहेत. म्हणजे जेईई सारख्या पेपरमध्ये सुद्धा ईझी क्वेश्चन्स येतात रे बाळांनो. आणि सीईटी मध्ये तर येतच ना. सांगतो तुम्हाला बोर्डची प्रिपरेशन झाली की सीईटीचा पाया आहे तो लक्षात घ्या. मला एक प्रश्न पडतो, मी नेहमी विचारतो मुलांना बरं का. आता या स्टेजला माझ्याकडे मुलं येणारी कोण आहेत? कोण आहेत मुलं? ही मुलं आहेत, की आमचा काही अभ्यास झाला नाही कारण आम्ही जेईई करत होतो. मला एक विचारायचं आहे, याच मुलांना मी सारखं विचारतो बरं का, तुम्ही जेईईची तयारी करताय, बरोबर आहे. पण तुम्हाला बोर्डचे न्यूमेरिकल्स का सॉल्व्ह होत नाही? सांगू गंमत? ही मुलं म्हणतात फक्त, की आम्ही करतोय जेईईचं. रिअॅलिटीमध्ये आहे, की जेईईच्या अकॅडमीमध्ये बराचसा सिलेबस ह्यांच्या डोक्यावरून गेलेला असतो. नाही समजत. टॉपर्स असतात, त्यांचं सगळं सुरू असतं. ते रँकर्स बॅचमध्ये असतात किंवा काय म्हणूया आपण टॉपर्स बॅच, प्रो बॅच म्हणूया आपण, विझार्ड बॅच लक्षात घ्या, स्टार बॅच, वेगवेगळ्या क्लासमध्ये वेगवेगळी नावं असतात. त्यांच्यावरच फोकस केला जातो आणि आपण मग मागं पडतो. हां, ही रिअॅलिटी आहे लक्षात घ्या. अभ्यास झालेलाच नाहीये का? केलेलाच नाहीये. मग जेईईचं प्रॉपर करतच नाही म्हणून तुम्हाला सीईटी सुद्धा जमत नाहीये लक्षात घ्या. काय होतं, की पालकांना काय वाटतं, की पोरगं जेईई करतंय. म्हणलं सीईटी करेलच की. नाही. तुम्हाला काय करायचंय? बोर्ड्स प्रिपरेशन करायचंय. बरं हे करत असताना मी 1000 वेळा जी गोष्ट सांगितली ती आता 1001 वेळा परत सांगणार आहे. कोणती गोष्ट? की तुम्हाला फिजिक्सचा अभ्यास करताना तुम्हाला डेफिनेशन्स करायच्या आहेत. ओके. आणि डेफिनेशन्स मला फॉर्म्युला जो आहे ना त्याच्यावर आधारित पाहिजेत. म्हणजे मी तुम्हाला सांगू का रे, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनची डेफिनेशन ही आहे. ओके. पोटेन्शियल ग्रेडियंटची डेफिनेशन ही आहे. ओके. मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन एम नेट अपॉन व्हॉल्यूम आहे. ह्या सगळ्यांच्या डेफिनेशन मी सांगू शकतो पर युनिट हा शब्द वापरून. नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, पर युनिट व्हॉल्यूम मॅग्नेटायझेशन. पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ, पोटेन्शियल ग्रेडियंट. हीट ॲब्सॉर्ब पर युनिट टोटल लेंथ, टोटल हीट म्हणूया आपण, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. जरा एक्साइटमेंटमध्ये मी भरभर बोलतोय, पण मी तुम्हाला सांगू का? सगळ्याच डेफिनेशन ऑलमोस्ट काही सोडल्या तर फॉर्म्युला बेस्ड आहेत. फॉर्म्युला करा, ओके, न्यूमेरिकल्स करा, लॉचे स्टेटमेंट करा. म्हणजे डेफिनेशन, लॉ, डिस्टिंग्विश. तुम्ही आता एक काम करायचं. मगाशी मी काय बोललो होतो? 9च्या 9 पेपर बघायचे आणि फिजिक्समध्ये बघायचं. डेफिनेशन, डिस्टिंग्विश, लॉ, डायग्राम, एक्सप्लेन पोलार, नॉन पोलार किंवा एक्सप्लेन कुठलीतरी एखादी प्रोसेस असले जे प्रश्न आहेत ना 35 मार्काच्या आसपास आहेत. न्यूमेरिकल 35 आहेत. इथं 70 मार्काचा अटेम्प्ट होतो आणि आपण काय करत बसतो? डेरिव्हेशन. एक डेरिव्हेशन 3 वेळा 4 वेळा 5 वेळा काही गरज नाहीये लक्षात घ्या. सेक्शन सी मध्ये डेरिव्हेशन्स येतात. पण सेक्शन सी मध्ये डेफिनेशन 6-6 मार्काला आलेत. मी असे पेपर बघितलेत. डिफाइन इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, इम्पेडन्स 3 मार्कला 3 डेफिनेशन. डिफाइन पुन्हा थर्मल इक्विलिब्रियम, मेकॅनिकल आणि केमिकल इक्विलिब्रियम. डिफाइन तुम्हाला सांगतो कोहेसिव्ह फोर्स, एडिसिव्ह फोर्स. अरे डेफिनेशनचे प्रश्न 3-3 मार्काला फिक्स आहेत. डिस्टिंग्विश आहेत, डायग्राम आहेत. एक्सप्रेशन मी काय म्हणतो, करा की रोटेशनल डायनॅमिक्स. तुम्ही रोटेशनल डायनॅमिक्स करा. YouTubeवर आपले प्लेलिस्टमध्ये 8 व्हिडिओ आहेत. त्यातले 4 थिओरेटिकल आहेत आणि 4 न्यूमेरिकल घेतलेत मी. प्लेलिस्ट चेक करा. हां, जरा प्लेलिस्ट चेक करताना खाली-खाली जावा कारण आपले 3-4 हजार व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर. बेस्ट आहे सगळे. फॉलो करा त्या गोष्टी. मग आता कळालं, की फिजिक्स होऊ शकतं सोप्पं डेफिनिशन डिस्टिंग्विश असले प्रश्न करून. तुम्ही म्हणाल, "सर एवढं करून काय होणार आहे?" काय होणार आहे सांगतो तुम्हाला. आपल्या ऑफलाईन क्लासमध्ये प्रिलिमची एक्झाम झाली. त्याच्या अगोदर मी 5 दिवस त्यांच्याकडनं फिजिक्सची प्रिपरेशन करून घेत होतो. परफेक्ट आणि मला सांगताना अतिशय आनंद होतोय, की ज्याला एव्हरेज समजलं जातं, ती सुद्धा मुलं 40 30 टू 40 च्या ब्रॅकेटमध्ये आहेत आउट ऑफ 70. तुम्ही म्हणाल कुठे 50% मार्क आहेत. पण माहिती का एवढं पण इम्पोर्टंट आहे. माझ्याकडे रिपीटर्स मुलं आहेत. ह्यांचा स्कोर ना 35 ते 45 पैकी पर्यंत आहे. आउट ऑफ 100. मग 100 पैकी जर 40च मार्क पाडले मुलांना, त्यातले 30 मार्क तर प्रॅक्टिकलचे आहेत. मग बोर्डला 10च पडलेत मुलांना. मग इथे एवढे मार्क आत्ता पडतायत. ही प्रिलिम 1 आहे. तशी प्रिलिम 2, 3 पण मी घेणार आहे लक्षात घ्या. मग प्रिलिम 1 मध्ये मी काय केलं? त्या डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश पॉइंट कव्हर केले. प्रिलिम 2 मध्ये काय करणार? की 16 पैकी 5-7 ईझी टॉपिक घेणार आणि त्याच्या न्यूमेरिकलवर फोकस करणार. आलं का लक्षात? प्लॅन आहे आपल्याकडे असा. मग मी काय म्हणतो तुम्हाला सांगितलं की मी माझा प्लॅन. मग तुम्ही पण करू शकताय ना. बोर्डची प्रिपरेशन इम्पोर्टंट आहे. बोर्डमध्ये मला चांगले मार्क हवे आहेत. कारण मी क्लिअरली सांगतो, जर तुम्हाला फिजिक्स सोपं गेलं तरच बोर्डचा फिजिक्सचा पेपर सोपा गेला, तरच पुढचं सगळं सोपं जाणार आहे हे लक्षात घ्या. मग आता सुरुवात तर करायची ना आपल्याला. फिजिक्स तर बोललो आपण. केमिस्ट्रीचं काय? केमिस्ट्रीला परत तेच आहे रे. डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि केमिस्ट्रीमध्ये 10 ते 15च डेरिव्हेशन्स आहेत. घ्यायचं रे आपण. 10 ते 15 दिवस 3 आठवडे वेळ द्या.
या 3 आठवड्यात तुम्हाला त्या गोष्टी करायच्यात लक्षात घ्या. बोर्डची प्रिपरेशन म्हणूया आपण. मग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुम्ही तणावातून मुक्त व्हाल, की झालंय आता बोर्डचं. हो. आणि त्याचं काय होईल पुन्हा मग? उरलेल्या दिवसात तुम्हाला मग जरा सीईटीची रिव्हिजन म्हणतो ना आपण, रिव्हिजन म्हणतोय मी. सीईटीची तयारी तुमची चालली बोर्ड बरोबर. मग सीईटीसाठी एक्स्ट्रा काय? मॉक टेस्ट देता येतील थोड्याफार सीईटीच्या सुद्धा. तर जर मी तुम्हाला प्रॉब्लेम मोठा कुठं येतोय? मोठा प्रॉब्लेम झालाय कुठं माहिती का? तुम्ही अकॅडमीच्या लावल्यात ना ते थियोरेटिकल टेस्ट घेतच नाहीयेत. एमसीक्यू प्रॅक्टिस फक्त घेतायत. ओके. मग तुम्ही फक्त ते एमसीक्यू करून जाताय. तुम्हाला माहिती आहे एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये. गोळ्या मारायच्यात लक्षात घ्या. मग तिथं खूप लेट होतोय. तुम्हाला पेपर लिहायला जमेना झालाय. 9वी पर्यंत लिखाणाची प्रॅक्टिस म्हणून केली आणि 11-12 मध्ये काहीच नाही केली. पालकांना सांगतोय तुमची मुलं अकॅडमीत आहेत ना, त्यांचे पेपर होतच नाहीयेत. युनिट टेस्ट, सेमेस्टर, प्रिलिम कॉलेजमध्ये जातच नाहीत मुलं पेपर कधी देणार? कॉलेजवाले पेपर घरी द्यायला देतात. ही कंडिशन आहे सगळीकडे आहे बरं का. कुठेही कुणी यातनं सुटलेलं नाहीये. पण क्लासमध्ये जर ऑफलाईन टेस्ट असेल, तर मुलांनी गेलंच पाहिजे, हे लक्षात घ्या. मग आता मी थोडंसं बडबड केली म्हणूया आपण. तुम्ही ऐकली ही बडबड. मग आता करायचंय काय? की मॅथ्स इन 1 डे, मॅथ्स इन 2 डेज असे माझे काही व्हिडिओज आहेत, शोधा. मॅथ्स आय-एम-पी क्वेशन्स माझे YouTubeवरचे व्हिडिओ बघा. ओके. त्यातून तुम्हाला स्ट्रॅटेजी मिळेल. पण दरवर्षी नवीन व्हिडिओ बनवायचेच आहेत मला. मग पहिली गोष्ट म्हणजे आता मला काय सांगायचंय, की काहीच अभ्यास झाला नाही असं नाहीये. केलाय आपण अभ्यास. आता रिवाईज करायचंय माझ्या सल्ल्यानुसार. ओके. आता एकानं मला रिक्वेस्ट केलेली आहे, की रोज 5 ला व्हिडिओ टाका, टाका आणि टाकाच. ओके. मग आता उद्यापासून मला व्हिडिओ द्यावे लागणार आहेत. मग सकाळी 5 चा व्हिडिओ म्हणजे काय? होमवर्क, स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग असणार आहे. मग तुम्ही पण मी सांगतोय 5 ला एक सांगतो, की दरवर्षी बरं का, एक 400-500 मुलं असतात बरं का, पहाटे उठून बघतात लक्षात घ्या. संख्या वाढत जाणार आहे. उद्या लगेच 500 व्ह्यूज मला दिसणार नाहीत मला माहिती आहे. मला व्ह्यूज नाहीत, ती मुलं हवी आहेत रे. जे अभ्यास करणारी मुलं हवी आहेत. मी तुम्हाला द्यायला सुरुवात करतो टार्गेट लक्षात घ्या आणि त्यामुळे ही भीती तुमची दूर होईल लक्षात घ्या. ओके. आणि कधीही अभ्यास करताना समजून घेऊन करा. नुसतं पी-वाय-क्यू मध्ये तेवढा एकच प्रश्न करायचा असं नाहीये. त्याच्यावर आधारित कुठलाही प्रश्न समजून घेऊन तुम्हाला आला पाहिजे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो डिस्टिंग्विश बिटवीन पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर केलाय प्रश्न. ओके. आणि परीक्षेत काय विचारलं माहितीये का? व्हॉट आर द डिसएडव्हांटेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर? नाही जमलं मुलांना लिहायला. आपल्या क्लासच्या टेस्टमध्ये नाही जमलं. क्षणभर गोंधळली मुलं. काहींनी एडे डोक्याचे नाही एडव्हांटेज ते डिसएडव्हांटेज ऐवजी एडव्हांटेज लिहून ठेवले. काहींनी डिस्टिंग्विश करून ठेवलं होतं. म्हणजे कळत नाहीये मुलांना, गोंधळ होतोय. पण जाऊ दे. टेस्ट दिल्यामुळे कळतंय तरी ना. त्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या. पी-वाय-क्यूज समजून घेऊन करा. त्याच्यात प्रश्न कसाही येऊ शकतो. गेल्या वर्षी असं विचारलं होतं. द टेम्परेचर ॲट व्हिच सरफेस टेन्शन बिकम्स 0 इस नोन ॲज. डिफाईन क्रिटिकल टेम्परेचर नाही विचारलं. अख्खी डेफिनिशन दिली होती. झेरॉथ लॉ अख्खं स्टेटमेंट दिलं होतं. मग सोपं आहे ना आपल्यासाठी, पण ते कळालं पाहिजे तुम्हाला. ओके. मग चला हा व्हिडिओ मी थांबवतोय. अभ्यास झालाय, रिवाईज करायचंय. उद्या सकाळी 5 वाजता उठून 5 म्हणजे जेव्हा उठल्या-उठल्या YouTubeवर सह्याद्री ट्युटोरियल्स. एक्झाम होईपर्यंत शेड्यूल राहणार आहे. ऑल द बेस्ट.